ओ हॅलो, एक्सक्यूज मी. काय धक्का का दिला माझ्या बहिणीला? जानू वॉट काय वॉट धक्का का दिला? जानू ऐक ना, अगं चुकून लागला असेल ना धक्का, मुद्दाम नसेल दिला. अगं कसला वियर्ड माणूस आहे हा. तू चल आधी माझ्या बरोबर इथे. अरे व्हॉट नॉनसेन्स यार. जाऊ दे ना. जाऊ दे ना, काय जाऊ दे ना. आणि काय बोलत होतीस त्याच्या समोर? चुकून धक्का लागला. ताई हे असं राहून नाही हा चालत या जगात. थोडी कणखर हो आता. हो का? झालं ना. हे असं बोलून मस्करी करतेस माझी हे कळतंय मला. पण ताई मी जरी आपल्या घरचं शेंडे फळ असले ना तरी मी आता ती पूर्वीसारखी अल्लड जानू नाहीये. मी सुद्धा जॉबला जाणार आहे आता आणि तुझ्या खांद्याला खांदा लावून घराची जबाबदारी पण घेणार आहे. ते असो, पण तू ह्या असल्या माणसांना ओळखत नाहीस आणि या जगात काही सगळीच माणसं चांगली नसतात आणि ह्या असल्या माणसांना ना चांगला इंगाच दाखवायला हवा. मला सांग, बसने एकटी ट्रॅव्हल करतेस ना तू? तेव्हा जर काही अशी माणसं भेटली किंवा कुणी असा मुद्दाम धक्का मारला ना तर काय करायचं माहितीये? कचकन त्याच्या पायावर पाय द्यायचा, नाही तर सरळ चिमटा काढायचा. आणि तेही नाही जमलं तर सरळ सेफ्टी पिन काढायची ओढणीची आणि टोचायची त्याला. मग त्यांची अक्कल ठिकाणावर येते आणि या असल्या माणसांना त्यांची जागा दाखवते. हो हो हो, ठीक आहे जानू. अगं त्या माणसाने चुकून धक्का मारला मला आणि तू डायरेक्ट पिन टोचवायपर्यंत गेलीस. अगं मग हो, ह्या असल्या माणसांसोबत तसंच वागायचं असतं. बरं ठीक आहे, आता मी बसनी एकटी ट्रॅव्हल करणार आहे ना, मग तेव्हा जर का कोणी मला त्रास दिला तर मी त्याला मस्त पिन टोचवेन. व्हेरी गुड. पण आता तू आधी घरी जा. ताई तू का माझी एवढी काळजी करतेस? आणि मुळात आईने तुला माझ्यासोबत इंटरव्ह्यूला पाठवलं ना, हीच गोष्ट काही मला पटलेली नाहीये. मी लहान आहे का आता? अगं जानू, तुला बरं वाटत नव्हतं ना म्हणून काळजी वाटत असेल ना सगळ्यांना. पण ठीक आहे, मला असं वाटतं तुला माझी कंपनी आवडत नाहीये. ताई अगं अजिबात असं काही नाहीये. मला तर तुझी कंपनी कायम हवी आहे. पण मला असं म्हणायचं की मी इंडिपेंडेंट मुलगी झाली आहे ना आता, म्हणून. बरं बरं ठीक आहे, पण आता आधी तू घरी जा. कारण माझी ही इंडिपेंडेंट बहीण आत्ताच फणफणलेल्या तापातनं उठलीये की नाही, मग तिला आरामाची गरज आहे आणि म्हणून तिची ही बहीण तिला रिक्षात बसवून देणार आहे. चला आता. ताई रिक्षा बसा, चला. सुट्टे पैसे आहेत की देऊ मी? कमॉन ताई, माझ्याकडे पैसे आहेत. आता जॉबला जाणार आहे मी. बाय. पोचल्यावर मेसेज कर. हो. सिद्धिराज आत्ताच गेली ना जानू? असं बघितलं असतं तिने तर. अरे मग बघितलं असतं तर बघू दे की, काय प्रॉब्लेम नाही. मला माझ्या बायकोकडे बघू दे ना, काय प्रॉब्लेम आहे कोणाला ते. थांबा, मी चहाचे पैसे देऊन आले. अरे सिंचू सावकाशी, हा अगदी सावकाशी. हे बघ इथे बघ, सावकाशी. आणि ऐक, ती बॅग दे माझ्याकडे, मी सगळ्या बॅग मीच घेतो, तू काही घेऊ नको. राहू दे ना, मी कॅरी करते ना, एवढं काही नाही. आणि तशी मला खेचायची उचलायची कुठे. सो ठीक आहे. फायदे तुझ्या हातात तर केवढं सामान आहे. आईंनी काय काय दिलंय आपल्याला. ते भाजण्या दिल्यात, दळलेली पिठं दिलीत, घरी कडवलेलं तूप दिलंय. सो एवढं सगळं सामान तूच कॅरी कर. मी एक बॅग कॅरी करते. बर बर, पण सावकाश हा. ये सावकाश सावकाश. ए बाळांनो, सांभाळून जा. हो. सांभाळून घेऊन जा तिला. सिंचना बाळा, रोज सकाळी न विसरता अनुषा पोटी पंचामृत घ्यायचंय बरं. हो आई. कडवलेलं तूप म्हणूनच दिलंय. हरीश, तू लक्ष ठेवशील बरं. आणि हरीश, काहीही लागलं तर ताबडतोब आम्हाला फोन करायचा. असा नको विचार करूस, आता जानू इथे आहे, आम्ही कसं येऊ. आमच्या दोघांपैकी कोणीतरी लगेच येईल, कळलं? हो 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 बाबा, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. बरं ऐका, मी रिक्षा आणायला जातो, तोपर्यंत तू ये सिंचू. हा आलो. हो, ती सावकाश काळजी उतर. करतो. हा. अरे काय का दिसते बरी? अगं कशाला उचलतेस, मी घेतो ना. नाही बाबा, इट्स ओके, मी घेईन ना. एवढ्याच तर पायऱ्यात घेईन मी बॅग. अगं ऐकत जा कधी अगं, कधी. दे ना. इट्स फाईन बाबा, मी घेते. बघ ना. तुम्ही रिक्षापर्यंत घेऊन जायला पण पाहिजे. इथे सांगत. अगं ए, अरे, बाळा, सिंचना, लागलं का अगं गं? ए, लागलं का गं? सिंचना, ए, अरे सिंचू, देवा, काय? नक्की पाय मुरगळलं असणार. अगं काय का सिंचना? नाही, इट्स फाईन, मी ठीक आहे आई. फक्त थोडा पाय मुरगळलाय. अगं गरोदर आहेस तू, अशा अवस्थेत खूप काळजी घ्यायला हवी बाळा. तू आधी आत चल, आराम चल कर चल बघू. चल जा. नाही मी ठीक आहे. आम्ही दोघे घरी जाऊ तेव्हा बघू ना. घरी जाऊन बघतो आम्ही. तू आधी डॉक्टरांना फोन कर. डॉक्टरांना फोन कर. चल तू आत चल. नाही नाही, डॉक्टर कशाला? डॉक्टर नको, मी ठीक आहे. एवढं काही नाही झालंय मला.
सिंचना ते डॉक्टरना ठरवू दे, तू नको ठरवूस. हरीश तू फोन कर डॉक्टरना पटकन. हो हो लगेच करतो. अरे हॅरी राहू दे, मी सांगते ना, मी ठीक आहे, मला काहीच नाही झालंय. अगं हे सिंचू काय चाललंय तुझं? अगं घरी जाऊ काय सारखं? हे बघ तिकडे आपण फक्त दोघेच आहोत, इथे आई बाबा आपल्या सोबत आहे. आधी डॉक्टरांना येऊ दे, तुला चेक करू दे, मग हवं तर आपल्या घरी जाऊ. ठीक आहे? अरे पण मला एवढं काही झालेलंच नाहीये, आय एम फाईन. मी काय पोटावर थोडीच पडली आहे, मी ठीक आहे. हो सिंचना आधी आज चल आणि आराम कर. चल चल लक्ष्मीला घेऊन नाही मी घेऊन जाते. बरोबर तू आहे. डॉक्टरांना मी फोन करतो फोन करायला लगेच. हो 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 करतो. डावा सावकाश पाय घ्या ठेवून. आता. हो, डावा पाय. हळू 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 हा, सांभाळ सांभाळ. दुखतंय हो खूप. बघ ना. तरी सांगता ना मुलं, तुम्ही ऐकत नाही ना. आता ती बॅग नसती हातात तर नसती धडपडलीस ना तू. ये सावकाश सावकाश. सिद्धिराज, अरे तुम्ही असं काय करताय? सगळे आहेत ना इकडे, असं नका करत जाऊ. अच्छा म्हणजे तुला आवडत नाही का मी जवळ येतो? हो नाही, असं नाही अजिबात. पण पण मला सवय नाही हो या सगळ्याची. म्हणजे आपण दोघच असतो तेव्हा ठीक असतं, तेव्हा काही वाटत नाही. पण असं सगळ्यांसमोर तुम्ही करता ना, ते मला नाही आवडत. आणि तुम्हाला माहितीये का, मी म्हणजे मला ना लहानपणापासून अशी सवयच नाहीये. मी माझ्या आई बाबांनाही कधी असं नाही बघितलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी स्वतःला कधीच असं इमॅजिन केलं नव्हतं. तुम्ही नका ना असं करत जाऊ. अगं पण मला आवडतं, बायकोवर प्रेम आहे ना, मग दाखवला काय प्रॉब्लेम? सिद्धिराज, मला ना तुम्हाला दुखवायचं नाहीये, पण खरंच मला खूप अनकम्फर्टेबल वाटतो. अगं पण माझी बायको जगात भारी आहे ना, ही गोष्ट मला सगळ्यांना सांगायची नाही तर दाखवायची सुद्धा आहे. भावना ग आपल्यातला बॉन्ड आहे तसं. खरंच सांगते तुम्हाला, माझ्याही मनात हेच आहे, पण मला नाही व्यक्त करतायत. आलो पैसे दे. काय झालं, किती झालं हो? नाही निळेवाले ते पण 10 रुपये. हे पण 10 रुपये. अगं काय झालं? काही नाही. ते शेव किती म्हणत हो तुम्ही? 20 रुपये ना? काय काय झालं? काही नाही. हा एक काम करा, 2 हे द्या आणि एक ते अशी. काय चाललंय हो तुमचं? हा, तुम्हाला दिसत नाहीये मी माझ्या नवऱ्याबरोबर उभी आहे? हा माझा नवरा आहे आणि माझं यांच्यावर खूप प्रेम आहे. बरी आहेस ना तू? काय झालं? हो, असं काय करता? हा माणूस बघा मला कसा त्रास देत होता, तो कसा बघतोय बघा माझ्याकडे. याला दिसत नाही माझ्या गळ्यात मंगळसूत्र आहे, माझा नवरा माझ्या बरोबर आहे. अगं पण मंगळसूत्रातले मणी दिसत नाहीयेत ना, जाण्यासाठी काढून ठेवले ना. मग काय झालं? आहे ना पण गळ्यात मंगळसूत्र, असं कशाला छेडायचं? इतकं घाणेरड्या नजरेने बघतोय ना माझ्याकडे. मी ना आता जानूनी सांगितलं ना तशी याला पिनच टोचवते. जा जरा सुनवा त्याला. आणि तरीही ऐकलं नाही ना तर कानाखाली मारा त्याला. जा. काय अहो, अगं हा सागर आहे, माझा मित्र आहे. तू भेटली नाहीस का कधी याला? तुम्ही एवढा वेळ माझी मजा करत होतात? अगं हो, ऍक्च्युली सोडायला आला होता मीच, इशारा केला की टाइमपास मध्ये ये. सिद्धिराज, अहो काय हो तुमचं असं? बघ, पण त्या निमित्ताने भावना तू बोलीस ना पब्लिकली की मी तुझा नवरा आणि तुझा माझ्यावरती प्रेम. इश्क केले तो कुछ भी होगे ना रे. सिद्धिराज, इश्कचा माहोल वगैरे होता, स्वतःहून हात वगैरे धरतेस. इसके लिए तो कुछ भी. सिद्धिराज चला, मला आता निघायला पाहिजे. ऑफिसला जाते असं जानूला सांगितलंय, पण मला घरी जायचंय, उशीर होईल मला पोहोचायला. अगं पण तू जानेवारीला सांगितलं तू ऑफिसला जातेस, त्याचं काय? काही नाही, मी तिला सांगितलं ना की ऑफिसमध्ये क्लायंटच नव्हते त्यामुळे घरी आले. सगळं प्रकरण घरी मला सांगायला पाहिजे आणि माझ्या आधी जानू पोचली तर सगळा गोंधळ होईल. त्यामुळे आधी मी पोचते घरी. ऐक ना प्लीज, पाच. सिद्धिराज खरंच नाही, मी निघते. बाय 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 बाय.